तर नमस्कार मंडळी, कसं काय, मजेत ना? तर मित्रांनो, मी ओमकार वाडकर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, विषय असा आहे की आज आपण चाललोय मुंबईला आणि मी खेडला आलोय. खेडवरून आपण पहिले CNG भरले आणि आता निघालोय. सीट बेल्ट कंपल्सरी आहे, लावूया आपण, रिक्स नको नाही, पुन्हा पकडलं तर उगाच फाईन बसवतील, त्यापेक्षा लावलेली बरी, काय वाईट नाही. तर मी एकटा नाही आहे, येणार होता सोबत मित्र, पण थोडा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मग एकटाच आलोय. आणि आता माझ्यासोबत आहेत आपले शिंदे साहेब, कल्पेश शिंदे ॲडव्होकेट आहेत. आणि खास विशेष म्हटलं तर आपलं सॉन्ग बाप्पाच्या नंतर अजून एक दुसरा सॉन्ग येतोय. गाणं रिलीज झाल्यानंतर सरांचा फोन आला आपल्याला की आपल्याला देखील एक सॉन्ग करायचं आहे. तर बोललो चला करूया, काय प्रॉब्लेम नाही. प्लॅन वगैरे झालेला आहे, त्यांनी त्यांचं कामामधून वेळ काढून आज आम्ही निघालो आहे. तर आपलीच गाडी आहे. आधी प्लॅन वेगळा होता, पण नंतर अचानक चेंज झाला आहे. आता आपणच निघालो आहे. वाजलेत 7:45 झाले. आता आपल्याला भिवंडीला पोचायचं आहे, तिथे जाऊन स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग वगैरे करायचं आहे. आता इथून आपल्याला साधारणतः एक 5 तास तरी जातील, 5-5.5 तास जातील. आज आमचे पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्येच आम्ही टार्गेट आहे 12 वाजेपर्यंत, 11:30-12पर्यंत पोचायचं आहे. कारण तिथं मग रेकॉर्डिंग करून झाल्यानंतर देखील थोडी आपली कामं आहेत. तर निघालो तर आहोतच. त्याआधी आपण त्यांची पण ओळख करून घेऊया त्यांच्याकडूनच, म्हणजे आपल्याला कळेल आपले कुठे लांबचे नाहीत, ते आमच्या जवळचेच आहेत. आपल्या घरापासून म्हणजे आपल्या मंडणगड तालुक्यामधलेच आहेत. तर बॅक निवडली. ॲडव्होकेट कल्पेश शिंदे, मुक्काम सुर्ले, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. ओंकारचं सॉन्ग पाहून मला देखील गाण्याची आवड आहे आणि ही आवड आपण देखील यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांपर्यंत पोचावं अशी एक मनात सुप्त इच्छा खूप दिवसांपासून होती आणि मी ती ओंकारशी बोलून दाखवली. ओंकारने लगेच माझ्या शब्दावर एक गाणं छानसं लिहिलं, ते संगीतबद्ध देखील केलेलं आहे आणि आम्ही फायनली आज ते गाणं स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी चाललेलो आहोत. त्याचा मला खूप वैयक्तिक आनंद देखील होतो आहे. आणि असे ओंकारसारखे चांगले मित्र असले की नक्कीच आपल्याला या ठिकाणी स्फूर्ती मिळते. तो यंग टॅलेंट आहे, त्याला देखील आपण प्रोत्साहन देणं आपल्यासारख्या कलाकाराचं काम आहे. थँक्यू. तर मित्रांनो, आम्ही खेड हायवेने चाललो आहे. आता कुठे आधीमध्ये थांबणार नाही, कारण CNG वगैरे आपला फुल भरलेला आहे. आधीमध्ये बघू वेळेनुसार नाश्ता वगैरे काय समथिंग, तसं आम्ही चहा पाणी वगैरे केलं आहे, त्यामुळे टेन्शन नाही. तर चला, आमची अशी गप्पा चालूच राहणार आहेत. तर मित्रांनो, आतापर्यंतचं आपलं ट्रॅव्हलिंग म्हटलं तर ट्रेन किंवा असं ट्रॅव्हल्स वगैरे आणि होतं, पण आज पहिल्यांदाच म्हणता येईल, कारण गावावरून कधी असं पर्सनली कारने वगैरे कधी मुंबईला गेलो नाही. आणि आज योगायोग आलाय आपल्या नवीन गाण्यानिमित्त. आता गाणं देखील आपलंच आहे, पण गाणारे साहेब आहेत, त्यामुळे त्यांची पण तयारी आहे, त्यामुळे विषय येत नाही. आणि त्यातून आपण अजून तयारी करून घेऊ जाईपर्यंत आपला विषय असतो आहे, कारण ते देखील कामाच्या त्यांच्या गडबडीत होते, त्यातून देखील त्यांचा प्रयत्न चालू होता. कारण माझ्या म्हणजे डोक्यामध्ये असलेली कल्पना आणि त्यांचा बोलण्याचा विषय, म्हणजे मी चाल वगैरे त्यांना हे करून दिला, आवाज वगैरे ओके, काय प्रॉब्लेम नाही, एवढा छान आहे. तर बाकी चाल वगैरे थोडी 19-20 होते, आपण ते मग मॅच करून घेऊ. आणि आता वातावरण एवढं भारी आहे ना बाहेरचं, म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगू, सकाळी मी निघालो, आमच्या इकडून निघताना पाऊस काही नव्हता आणि थोड्या अंतरानंतर गेल्यावर एवढा भयंकर पाऊस आला नाही बघा, माझं शर्ट भिजलं आहे अक्षरशः. आता हळूहळू कवर होतो आहे. त्यानंतर येऊन पोचलो, गाडी आम्ही ठेवली, घराच्या इथं लावले. त्यानंतर मग
चहा वगैरे प्यायलो आणि निघालो. आता जाईपर्यंत सुकायचं आहे आपल्याला, कारण माझ्याच राशीला पाऊस लागलेला असतो. जेव्हा पण मी बाहेर कुठे निघालो की येतोच. आत्तापर्यंतचा खूप वेळाचा अनुभव आहे. तर आता हे आपलं निसर्ग पहिला बघूया छानपैकी एकदम. म्हणजे ट्रेनमधून गेल्यावरती गंमत अशी आहे की एकदा जागा बघायची असते आपल्याला बसण्यासाठी, आणि त्यानंतर मग सकाळी लवकर उठलेलं असतं आणि मग ते झोपेचं हालत खराब. मग असं झोपलो की झोपलो. त्यातून अधूनमधून कधीतरी आपण शॉर्ट व्हिडिओ करायचो, पण आता आपल्या मनासारखं आहे. बघू. तर आपला टनल आता इथे संपलेला आहे. आणि बाहेर पडल्या हा निसर्ग. हा आणि या निसर्गावरून एक गाणं आठवलं. म्हणजे आपले विकास लांबोरे भाऊ आहेत, यांनी गायलेलं आहे, जिकडे तिकडे चर्चा फार, निसर्ग इथला हिरवागार, स्वर्गाव तर तू तिथं तू जाणार कधी, जाव कोकणामध्ये गणपती सणासुदी. अशा पद्धतीचा आपला तो गाणं आहे आणि खरंच छान आहे. त्याने अगदी आपल्या कोकणाची एक सुंदरता मांडलेली आहे आणि जी आपली आतुरता आहे त्याच्यामुळेच ते जास्त वाढते. तर मित्रांनो, याआधी गाण्यांचा एवढा वेळ नव्हता. आता एवढा ट्रेंड चालू आहे की आपल्या कोकणामधील खूप असे गायक आहेत जे तरुण आहेत आणि प्रत्येक कोकणावरून आपली जेवढी गाणी आहेत तेवढी खूप फेमस होत आहेत. आणि सगळ्यांना म्हणजे एक वेळ लागला आहे की आपल्या यावर्षी तरी खूप म्हणजे खूपच गाणी आलेली आहेत आणि छान प्रतिसाद पण आहे. आणि गणपती बाप्पाची गाणी म्हटलं तर सगळ्यांना वेळ तर 100% लागणारच. आणि त्याबरोबर आपल्या राजेश बुवांनी देखील आपलं कोकणावरून गायलेलं गाणं अगदी ते म्हणजे प्रत्येक बारीमध्ये गायचे आणि त्यानंतर मग त्याचा आपला प्रॉपर सॉन्ग झालेला आणि खूप गाजला तो. अगदी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे, कारण कोकण एक नंबर हा गाणं तुम्हाला तर माहितीच आहे. तर त्याच्यामध्ये आपले तालुका अगदी कोकणाचं वर्णन सगळ्या गोष्टी त्यामध्ये केलेल्या होत्या. तर अगदी म्हणजे तो गाणं कधी लागला की ऑटोमॅटिक आपण देखील गुणगुणायला लागतो गाणं. आणि मग मुंबईला ते गाणं प्रत्येक थिएटरमध्ये वाजत होतं, कारण त्यांच्या जेव्हा बारी असायची तेव्हा रिक्वायरमेंट असायची की आपलं कोकणाचं गाणं झालं पाहिजेच आणि मग ते व्हायचंच. आता आपल्याला देखील तो म्हणजे जाता जाता आपल्याला जेवढी गाणी सुचतील आपण ती बोलणार आहोत. तर आता त्यांच्या साहेबांबरोबर आपण तो गाणं म्हणूया. माहिती आहे ना गाणं? परशुरामाच्या कोकण माझं एक नंबर. पहा सह्याद्रीचं डोंगर, देवादिकांचं माहेर घर, साक्ष देतो या समिंदर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. आणि
आणि त्याच्यामध्ये खास म्हणजे आपला जेव्हा तालुक्यांचं वर्णन होतं मग तेव्हा आपला खास एकदम विषय आहे. रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खान, कलगी तुरान मन कलाही महान, राखीला हा मान. मी कडवे विसरलोय पण त्याच्यामध्ये आपल्याला बोलायचा तो कोणता विषय? खेड दापुली मंडणगड, चिपळूण गुहागर संगमेश्वर, रत्नागिरी लांजा राजापुरा, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. अशा पद्धतीचा आपला माझ्या देखील आवडीचा आहे. कारण माझ्या सकाळी उठल्यानंतर एक मार्गी सगळी गाणीच सुरू असतात. स्टार्टिंगला पहिला आपला गाणं लागतो, त्यानंतर मग जेवढे आपल्या लिस्टमध्ये गाणी अगोदर प्ले केलेले असतात ते कंटिन्यू लागत जातं. त्याच्यामध्ये भरपूर गाणी आहेत तशी. आणि त्यानंतर मग आपला जे गौराईवरून गाणं देखील यावर्षी फेमस झालंय, कौला रुमाडी. तो देखील गाणं छान आहे. आपल्या गाण्यानंतर तो पहिला गाणं लागतो आणि मग अशी करता करता सगळीच गाणी वाजतात आणि मग आपला सकाळचा शेड्यूल तोच असतो. आणि आता गाण्याचा वेळ म्हटल्यावरती आपल्याला ते आपली शुभप्रभातच ती आहे. अशा पद्धतीचा आपला. आणि आता आपण वळणावळीच्या घाटामधून चाललोय त्यामुळे काय अजूनच सुस्त आहे. ते बघा ना गाडी थांबवली, मला वाटलं ऍक्सिडेंट झालाय का काय. बाईकने आहे ना मी आंबेत मार्गे म्हणजे त्या आपल्या त्या रोडने भरपूर फिरलो पण इकडून मी इकडून आपण इकडून पहिल्यांदा झालोय. तिकडून अगदी म्हणजे कंटिन्यू जाणं आपलं तिकडूनच असायचं. एकदा मंडणगडातून लागलो की अगदी आंबेत क्रॉस केल्यानंतर लोणेरे फाट्यावर थांबायचं. तिथे काय ना काहीतरी खाणं नाही फक्त प्यायचं आणि तिथून मग निघायचं. ते मग नॉनस्टॉप. मी मुंबईतून येताना काय करायचो माहितीये, नॉनस्टॉप मुंबईतून लोणेरे फाट्यावरती यायचो, कुठेच थांबायचो नाही. पेट्रोल पंपावरती एकदा थांबल्यानंतर टाकी फुल केली की आपण तिथे पोहोचलो. लोणेरे फाट्यावरती ज्यूस वगैरे किंवा काय, तेव्हा चहा पण नव्हतो पित, आता सवय लागले. पण तिथं हे केल्यानंतर मग तसं डायरेक्ट घरी नाश्ता करायला घरी सकाळी लवकर निघायचो आणि एकटाच. आतापर्यंत मी कोणाला माझ्यासोबत मुंबईतून नाही आणले, मी एकटाच फिरायचो. बाईकने भरपूर आवड. पण आता आमचं लॉकडाऊन आहे, अजिबात नाही हे करून देत, यायचंच नाही. ट्रेननी ये नाही तर दुसऱ्या यायचं नाही म्हणजे ट्रॅव्हल्स वगैरे काय, पण बाईक घेऊन नाही. आमचा तो शेवटचा प्रवास. त्याच्यानंतर आतापर्यंत प्रवास प्रवास बाईकवरचा रिस्की झाला भरपूर. ट्रान्सपोर्टचा जर आपण वापर केला बेटर आहे. सकाळी मुलं कॉलेजला चालले छान. आता सगळ्यात सुखी म्हटलं तर तेच आहेत. त्यांना वाटतं की बाबा कुठेतरी जबरदस्ती हे त्यांना वाटतंय कधी एकदा इथून सुटतंय असं त्यांची कंडिशन आहे. आपल्याला असं वाटतं कॉलेजला गेल्यावर कशाला कॉलेज आणि कॉलेज मधून सुटल्याचं अरे नाही रे तेच कशाला हे नोकरी, कशाला हे काय सगळं व्याप. रिअल कंडिशन आहे ती. तर मित्रांनो आतापर्यंतचा म्हणजे आपण शाळेमध्ये वगैरे जेव्हा होतो तेव्हाची लाईफ म्हणजे ती खरी लाईफ होती आपली. कसलं टेन्शन नाही काय नाही, आपलं धमाल. आई बापाच्या जीवावरती धमाल. शाळेत जायचं, हे करायचं, खाणं पिणं सगळं धमाल, काय वाटेल ते म्हणजे अगदी जीवनाची मजा केली होती आपण. पण एकदा ते दिवस गेले आणि आताचे दिवस ह्याच्यात खूप फरक आहे. आता किती खर्च करा त्याला काही व्हॅल्यू नाही, ते दिवस परत मिळणार नाहीत. आणि तेव्हाचे दिवस जे जगलो आपण ते खरं गेले, ते दिवस नाही राहिले त्या आठवणी. असं करता करता आपण पोलादपूरला पोचलो. खतरनाक. आपण महाडला जाऊ. महाडवरून लोणेरेवरून गोरेगाव असा आपला प्रवास. मानगाव चालू
माणगाव नंतर इंदापूर, कोलाड, नागोठणे, मग ते पेण, पनवेल, मग आपण डेस्टिनेशनच्या जवळ. आणि गंमत अशी आहे की रायगड संपत नाही. मुंबईला इकडे लगेच पोहोचतो, पण रायगड संपत नाही आणि मोठा आहे, खूप खूप मोठा रायगड. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण सर्वांचीच गाणी ऐकलो, असं काय नाही, पण आता पहिल्यांदा आपण आपल्याच गाण्यावरती प्रवास करू आणि तो अनुभव म्हणजे आपल्याच गाडीमध्ये आपणच आपला सॉन्ग लावायचा आणि त्याची मजा घ्यायची. लावूया लगेच. तर मित्रांनो, आपलं डायरेक्ट नाव टाकलेलं आहे आणि आधी सबस्क्राईब करून घेऊया. आपणच हे साइन इन करायचं आहे हां, त्यामुळे आता डायरेक्ट आपण सॉंगच लावूया. लाग रे बाबा. हा लागला. नेट काय एवढा स्लो चालतोय? होत तुझा भास देवा माझी मना, वर्षभर वाट पाहिली तुझ्या दर्शना. होत तुझा भास देवा माझी मना, वर्षभर वाट पाहिली तुझ्या दर्शना. अर्पितो मी चरणी तुझ्या काया, अर्पितो मी चरणी तुझा काया. मोरया हे मोरया, आतुरले फक्त तुझी मूर्ती पाहावया. मोरया हे मोरया, आतुरले फक्त तुझी मूर्ती पाहावया. चाकरमानी येते सारं गाव भरून जाई, ओढ तुझ्या भेटीची मज गावाकडे नेई. चाकरमानी येते सारं गाव भरून जाई, ओढ तुझ्या भेटीची मज गावाकडे नेई. किती वर्णू देवा तुझी माया, किती वर्णू देवा तुझी माया. मोरया हे मोरया, आतुरले फक्त तुझी मूर्ती पाहावया. मोरया हे मोरया, आतुरले भक्त तुझी मूर्ती पाहावया. तर मित्रांनो, फायनली आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. आता नाश्ता करून इथला पुढचा प्रवास आपला चालूच राहणार आहे. चला मित्रांनो, आम्ही माणगावमध्ये पोचलेलो आहोत आणि आता नाश्त्याला बसलो आहे. नाश्ता मागवला आहे, आता येईल थोड्या वेळात. नाश्ता केला की इथून एक दुसरं लोकेशन आहे, तिथे थोडं थांबून काम करू, तसंच मग आपला डायरेक्ट डेस्टिनेशन. आता वाटेमध्ये धमाल आमची चालूच आहे, गाणी वगैरे. आता हे सगळं एवढं करत करत बसलो तर आपला ब्लॉग केवढा मोठा होईल याची गॅरंटी नाही, तरी आपल्याला
सगळं टाकता येत नाही, कारण काटछाट करून करून मग तेवढा वेळ बघण्यापुरता छान एक इंटरेस्टिंग आपण ते टाकणार आहोत. तर नाश्ता करून घेऊ मित्रांनो. नाश्ता केल्यानंतर निघताना व्हिडिओ करता नाही आली, कारण आम्ही तंद्रीत निघालो. तर आता बोललो मध्येच करूया सुरुवात, कारण आता इथून निघालो तर जाईपर्यंत 12 हे फिक्स आम्ही पकडून चाललं आहे. आता आम्ही पेनला पोहोचू ना आपण. जिंदाल कंपनी. हां, जिंदाल कंपनीच्या इकडे पोहोचलो. पेन नंतर पनवेल असं प्रवास चालू आहे. आणि प्रवासात गाणी कंपल्सरी आहेत, त्याशिवाय धमाल नाही. मग आमची गाणी चालू आहेत, आमचा गप्पा टप्पा चालू आहेत, त्यामुळे मग व्हिडिओ राहून जाते. अशीच मध्ये मध्ये आमचं चालू राहणार आहे. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी इथे थांबलो आहे आम्ही. सरांचं काम आहे त्याबद्दल थांबलो. आता इथून त्यांचं काम झालं, एक 5-10 मिनटाचं काम आहे, ते झालं की मग निघणार आम्ही. अजून नाही म्हटलं तरी 1.5-2 तासाचा प्रवास आहे. त्यानंतर मग जागेवरती पोचल्यावर मग तिथे आपलं झालं मग निघायचं. तर चला येऊया, वाट बघतो. तर मित्रांनो, फायनली पोचलेलो आहोत. पोचणार होतो लवकर, पण कामाच्या गडबडीमुळे लेट पोचलेलो आहोत. आता नाही करून 3 वाजून गेले. तर मित्रांनो, फायनली स्टुडिओमध्ये पोचलेलो आहोत. बिंदास, आपलाच राजा आहे बिंदास. अक्षदा आतमध्ये आहे. तर मित्रांनो, फायनली पोचलोय. अगदी हालत खराब, काय नाही. तर मित्रांनो, फायनली रेकॉर्डिंग पण झालं, आणि रेकॉर्डिंगच्या टायमाला एवढी म्हणजे हालत खराब होती की मला शूट वगैरे करायला नाही भेटला. चालू होतं. आता बोललो नवीन सॉन्ग काढायचं म्हटल्यावरती त्या शूट करणं, मग ते सगळं त्याच्यामध्ये आलं. आपल्याला हे आपला ब्लॉग आहे तो लवकरच टाकायचा आहे, लवकरच येईल. त्यामुळे मग बोललो नाही घेतलं तरी काय एवढं टेन्शन नाही. आता आम्ही नाश्ता पाणी करायलो, कारण पनवेलनंतर आम्ही डायरेक्ट इथे आलो. खाल्लं वगैरे काय नाही, डायरेक्ट इथं आल्यामुळे मग रेकॉर्ड वगैरे केलं. आता थोडंफार पेटपूजा, म्हणजे आता इथून बाहेरच्या बाहेर डायरेक्ट निघून जायचं आहे. आणि गौरव रेकॉर्डिंग मालक आणि आमचे अक्षय दादा कायम सोबत, यांच्यामुळे आतापर्यंत आपले 2 सॉन्ग झालेले आहेत छानपैकी आणि चांगले आहेत, वाचत आहेत. आणि दादांची मेहनत अशी आहे की मला जेव्हा लागतं त्याच्या आधी रेडी असतं, त्यामुळे मला बाकीचं इतर प्लॅनिंग करायला मोकळं जातं. आता इथून पुढे आपली सगळी जेवढी गाणी होणार आहेत ते तिथेच होणार आहेत. आपण एकमेकांना म्हणजे बांधलं गेलो. आणि शिंदेसाहेब आता जरा रिलॅक्स झाले, फ्रेश झालेत एकदम. चहा वगैरे आता झाले. आता त्याने ड्रायव्हिंग करायचे. आता आपल्यासोबतचा पंटर होता तो येणार होता, पण त्याचा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे मग नाही आला. म्हणजे त्यांना थोडा आराम भेटला असता, पण आता नॉनस्टॉप इथून ट्रॅव्हलिंग पुन्हा त्यांनाच गाडी चालवायचं आहे. 4 व्हीलर घेऊन आलो आपण. तर चला निघूया आणि भेटूया लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजेत राहा.